अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं मोठं योगदान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ आहे असं वक्तव्य करणाऱ्या शरद पोंक्षे यांची तर्कदृष्टी बाधित झाली आहे। दुर्धर आजारामुळे त्यांची सदसद विवेकबुद्धी काम करेनाशी झाली आहे असा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी लावलाय। फुले आंबेडकरांपेक्षा सावरकरांचे कार्य अस्पृश्यता उद्धाराचे हे महान होते, काकणभर सरस होते असे वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केलेलं आहे। शरद पोंक्षे हे आजारी आहेत आणि त्यामुळे त्यांचा आजार हा मानसिक आजारापर्यंत पोहोचला असं या निमित्तानं दिसून येते। सावरकर हे दुहेरी जीवन जगणारं व्यक्तिमत्व होतं। इंग्रजांनी काही मर्यादा घालून रत्नागिरीत त्यांना स्थानबद्ध केल्यानंतर काही प्रमाणात अस्पृश्यता निवारणाचे जे कार्य हाती घेतलं होतं सावरकरांनी, ते मात्र हिंदू महासभेची धुरा त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी ते कार्य पुढे ठेवलं नाही। आणि आपण पाहता की शुद्धीकरण मोहीम राबवणे त्याचबरोबर कर्मठपणा हा सावरकरांच्या जीवनातला अविभाज्य घटक होता। धर्मग्रंथ आणि पुराणांना त्यांनी सार्वजनिकरित्या नाकारलं असलं तरी वैयक्तिक जीवनात मात्र त्याचं महात्म्य ते मान्य करीत असत। आणि त्यामुळे सावरकर हे कधीच फुले आंबेडकरांच्या बरोबरीने येऊ शकत नाही। त्यांच्या बरोबरीचा अस्पृश्यता निवारणच नव्हे तर मानवमुक्तीच्या कार्यात सुद्धा त्यांचा कुठलंही योगदान नाही। आणि त्याची तुलना ज्या पद्धतीने शरद पोंक्षे यांनी केलेली आहे ती पाहता त्यांचं आजारपण जे आहे ते आजारपण लवकर बरं व्हावं आणि ते बरं होत असताना त्यांना फुले आंबेडकर या जीवनात कळावेत अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो। त्यांचं वक्तव्य हे बालिशपणाचं आणि वाचाळ आहे। त्यांनी एकदा फुले आणि शाहू आंबेडकरांना समजून घेतलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात सदिच्छा व्यक्त करताना मी व्यक्त करतोय।